धार्मिक स्थळावर महिलांच्या प्रवेशाबाबत कुठलाही भेदभाव केला जाणार नाही अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात घेतली आहे। शनी मंदिराच्या चौथऱ्याच्या प्रवेशावरून सरकारची भूमिका काय या संदर्भात माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्या सगळ्यावर राज्य सरकारनं आज आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। खरं तर अशा ठिकाणी कुठलेही भेदभाव असू नये हीच भूमिका होती। त्या संदर्भात राज्य सरकारचं काय म्हणणं आहे हे म्हणणं आज मागवण्यात आलं होतं आणि त्यावर सांगताना राज्य सरकारनं अशा प्रकारचे भेदभाव होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। वेळ प्रसंगी या सगळ्यावर बोलताना न्यायालयाने आपले आता अधिक निर्देश दिलेले आहेत। ते म्हणजे वेळ प्रसंगी जर कडक कायद्याची अंमलबजावणी करण्याची जर प्रावधान असेल तर ते करण्यात यावं। जिल्हाधिकारी आणि पोलिसांनीही प्रसंगी बळाचा वापर करावा, पण अशा पद्धतीनं कायदा हा राखलाच पाहिजे अशी भूमिका आज राज्य सरकारनं घेतलेली आहे। केंद्र सरकारने केलेल्या करवाढी विरोधात राज्यातील सुवर्णकार संपावर आहेत। या संपाचे पडसाद आज विधानसभेत उमटले। शिवसेनेच्या आमदारांवरच राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला या संदर्भात जाब विचारला। सरकार सुवर्णकारांशी चर्चा का करत नाही आणि संप मिटवत का नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। या प्रकरणी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख केला। पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी विधानसभेत गदारोळ केला, मान्य केली आणि पंतप्रधानांचा जो उल्लेख झाला होता तो कामकाजातून काढून टाकला। मात्र यावेळी आश्चर्यकारकपणे शिवसेनेचे मंत्री रामदास कदम हे भाजपच्या मदतीला धावून आले आणि पंतप्रधानांचं नाव काढावं अशी मागणी प्रामुख्याने शिवसेनेने केली। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये गेले काही दिवस संघर्ष जो पाहायला मिळत होता तो आज काही प्रमाणात निवळला की काय असा प्रश्न विधानसभेतील हे दृश्य पाहिल्यानंतर उपस्थित झाला। ऑनलाईन लॉटरी कंपन्यांनी राज्य सरकारचा तब्बल 900 कोटींपेक्षा जास्त कर बुडवल्याचा मुद्दा विधान परिषदेमध्ये आज चांगलाच गाजला। या प्रश्नावर प्रश्नोत्तरच्या तासाला तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली। 2007 ते 2009 या 3 वर्षात मिझोरम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील काही कंपन्यांनी राज्याचा तब्बल 900 कोटींपेक्षा जास्तीचा कर हा भरलाच नाही, तेव्हा हा कर कधी वसूल करणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। तर 2009 नंतर ते 2014 पर्यंत हा कर वसूल करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं कुठलंच पाऊल उचललं नाही अशी टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना केली। तर आमचं सरकार सत्तेत आल्यावर या संदर्भातला तपास हा आर्थिक गुन्हे विभागाकडे दिल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। जर हे प्रकरण पुढे सरकलं नाही तर हा विषय सीबीआयकडे नेणार असल्याचं मुनगंटीवारांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं। स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना येत्या नव्या आर्थिक वर्षामध्ये घर खरेदी महाग होणार आहे, कारण रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 60% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे। दरवर्षी 1 जानेवारीपासून नवीन रेडी रेकनरचे दर लागू होतात, मात्र यंदा हे दर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता। त्यानुसार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधिमंडळामध्ये नव्या रेडी रेकनर दराची घोषणा केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लष्करी भागातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समेत महापालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आज बैठक झाली। या बैठकीमध्ये बोपकेलवासियांसाठी कायमस्वरूपी पर्यायी रस्ता सुरू करण्याचे निर्देश संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्कराला दिलेत। त्यानुसार बोपकेलवासियांसाठी कायमस्वरूपी पर्यायी रस्ता लवकरात लवकर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे पिंपळे सौदागर ते रक्षक चौक हा लष्करी हद्दीतून जाणारा रस्ताही लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करण्याच्या हालचाली करणार असल्याचे स्पष्ट संकेत मनोहर पर्रीकर यांनी दिलेत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये लष्करी भागातून जाणाऱ्या या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागपूरच्या मेट्रो रेल प्रकल्पाने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून या संबंधीने जर्मनीच्या KW बँक आणि केंद्र सरकारतर्फे करार झाला आहे। या कराराअंतर्गत या प्रकल्पाकरता 3750 कोटी रुपयाचं कर्ज मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या कराराचा दुसरा भाग म्हणजे नागपूरच्या मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि या बँकेदरम्यान करार होणार आहे। एकूणच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण केल्याचा दावा होतो आहे आणि आता कर्जासंबंधी हा करार झाल्याने किमान आता येत्या काळात याकरता निधीची अडचण होणार नाही अशी आशा व्यक्त केली जाते। लोकल ट्रेनमधली गर्दी आणि त्यासाठीची धावपळ मुंबईकरांच्या जीवावर बेतणारी ठरली आहे।
या धावपळीचा मुंबईकरांवर किती ताण येतो याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे। गेल्या 3 वर्षात लोकल ट्रेन्स आणि रेल्वे स्टेशन परिसरात 607 लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय। ट्रेनमधल्या रोजच्या प्रवासाचा ताण आल्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो आणि त्याचंच रूपांतर हार्ट अटॅकमध्ये होऊन प्रवाशांना जीव गमवावा लागतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। पीक अवर्समध्ये एका ट्रेनमध्ये सरासरी 5,500 प्रवासी असतात। ट्रेनची क्षमता मात्र 3,500 आहे, म्हणजेच तब्बल 2,000 प्रवासी जास्त असतात। स्वाभाविकच मुंबईकर अत्यंत गर्दीतून प्रवास करतात। लोकल पकडण्यासाठीची धावपळ, ट्रेनमधली गर्दी आणि ट्रेनमध्ये होणारी भांडणं यामुळे मुंबईकरांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतोय। भारतीय जनता पार्टीच्या 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला उद्यापासून नाशिकमध्ये सुरुवात होते। दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांबरोबरच आगामी 10 महापालिकांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी करणं, शिवसेना आणि विरोधकांकडून झालेल्या टीकेला सडेतोड आक्रमकपणे उत्तर देणं अशा पद्धतीचं विचारमंथन या बैठकीमध्ये होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेकडो भाजपचे पदाधिकारी या निमित्तानं नाशिकमध्ये दाखल होत आहेत। शिवसेना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आज फोर्टमध्ये शिवराय संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला होता। एकूणच हे शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन मानलं जात आहे। स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवराय संचलनाचं आयोजन ही आता पक्षाची प्रथा बनली आहे। पक्षात स्थानीय लोकाधिकार समितीचं महत्त्वही अनन्यसाधारण आहे। मनसेनेही पक्ष स्थापनेनंतर शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकत जनाधिकार सेनेची स्थापना केली होती, पण सरकारी आस्थापनांमध्ये शिवराय संचलनाचं आयोजन करणारी स्थानीय लोकाधिकार समिती एकमेव। मराठी अस्मिता आणि आता हिंदुत्व अशा दोन्ही मुद्द्यांवर मनसेची आता थेट शिवसेनेशी स्पर्धा होऊ लागली आहे। पण एकूणच आज शिवसेनेची शिवराय संचलनामधली सरकारी आस्थापनांमधली ताकद पाहता मनसेला या क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व अद्याप सिद्ध करणं खूप लांबचा पल्ला असल्याचं स्पष्ट होत आहे। लांजा तालुक्यातल्या कुर्डे गावातला शिमगोत्सवाचा वाद जो आहे तो थेट ग्रामपंचायत बरखास्तीपर्यंत पोहोचलाय। कारण इथल्या गुरव समाजातल्या 16 कुटुंबियांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पूजेचा मान आपल्याला मिळावा अशी मागणी गावकऱ्यांकडे केली। मात्र गावकऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवत यांची मागणी जी आहे ती फेटाळून लावली। या संदर्भात गुरव समाजातल्या 16 कुटुंबियांनी विविध ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक असतील, तहसीलदार असतील, लांजा पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी विविध ठिकाणी अर्ज केलेत। मात्र अद्यापही प्रशासनाने या कोणत्याही प्रकारचा तोडगा या वादावर काढलेला नाही। त्यामुळे यावर्षी या 16 घरांमध्ये पालखी गावकऱ्यांनी नेलीच नाही। इस्लाम धर्माचं प्रमुख केंद्र असलेल्या दारुल उलम या संस्थेनं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की भारत माता की जय म्हणणं कुठेही धर्मामध्ये लिहिलेलं नाही आहे। इस्लाम धर्म नेते यांची 2 दिवसाची परिषद झाली आणि या परिषदेमध्ये चर्चासुद्धा करण्यात आलेली आहे आणि या चर्चेतूनच इस्लाम धर्मामध्ये कुठेही भारत माता की जय म्हणणं असं देण्यात आलेलं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात फतवासुद्धा काढण्यात आलेला आहे। देशावर आमचं प्रेम आहे, मात्र भारत माता की जय म्हणणं हे कुठेही धर्मामध्ये बसत नाही असं सांगून फतवा काढून पुन्हा एकदा वादाला नवीन तोंड फुटलेलं आहे। यंदाचा उन्हाळा आणखी तापदायक ठरणार आहे। देशातल्या सगळ्याच भागातल्या शहरांचं तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। हवामान खात्यानं ही माहिती दिली आहे आणि आता दर 15 दिवसांनी अशा प्रकारचा अलर्ट दिला जाणार आहे आणि या तापमानामागचं जो कारण आहे मुख्य ते प्रदूषणाचं कारण आहे। जूनपर्यंत हा उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे की मालेगावात आज 42.6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील अंधरुड येथे पाणी टंचाईचे 2 बळी गेले आहेत। गावातील विहिरीची साफसफाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे सदर विहिरीचे साफसफाई करण्याचा निर्णय स्वतः ग्रामस्थांनी घेतला। विहिरीची साफसफाई करत असताना 2 युवकांचा विहिरीतील विषारी वायूमुळे मृत्यू झाला तर 3 युवक गंभीर जखमी झाले होते। या संपूर्ण घटनेला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाणी टंचाईचे 3 बळी गेलेले आहेत।
कुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या लेखाधिकाऱ्याला ठेकेदाराकडून मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला। या घटनेचा निषेध करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले होते। काल रात्री उशिरा पालिकेत काम आटपून पालिका लेखाधिकारी श्रीकांत मोरे हे घरी जात होते। त्यावेळेस ठेकेदार शिवा कलशेट्टी याने मोरे यांची गाडी अडवत त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। आपलं बिल का काढत नाही म्हणून त्याने मोरे यांना जाब विचारला। या घटनेचा निषेध करण्यासाठी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले। महिन्याच्या पहिल्याच दिवशी पालिकेचं कामकाज ठप्प असल्याने नागरिकांचा प्रचंड हाल झाले। मालमत्ता कर थकवणाऱ्या व्यावसायिकावर महापालिकेच्या अधिकाऱ्यानं बंदूक रोखल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या दोघांमध्ये बाचाबाची झाल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यानं थेट या व्यावसायिकावर बंदूकच रोखली। या प्रकरणात आता दोघांनीही परस्पर विरोधी पोलिसांकडे तक्रार केली आहे। महापालिकेनं सुद्धा या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे। फक्त टॅक्स वसुली करण्याकरता अधिकारी अशा पद्धतीनं बंदूक रोखत असतील तर सर्वसामान्य नागरिकाचं औरंगाबादमध्ये राहणं किती कठीण झालंय असा नागरिक आरोप करत आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आता नागरिक करत आहेत। नाशिक शहरातल्या सीबीएसई स्कूल सुद्धा सध्या शुल्क वाढ करून पालकांची आर्थिक पिळवणूक करत आहे। यामध्ये नाशिकच्या केम्ब्रिज स्कूलबाबत शिक्षण मंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे। या शाळेतल्या पालकांनी शिक्षण मंडळाकडे तक्रार करत या ठिकाणी अधिक फी वसूल केली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी पुस्तकं बाहेरून खरेदी न करता शाळेतूनच विकली जात आहेत आणि त्यातून नफा कमवण्याचं काम जे आहे ही शाळा करते अशी तक्रार केली आहे। त्यामुळे या शिक्षण मंडळानं अशा सर्व शाळांवर बंधनं आणावीत अशी मागणी या पालकांनी केली आहे। बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला असून तिला कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं आहे। बालिका वधू या मालिकेद्वारे प्रत्युषाही घराघरात पोहोचली होती। तिचं आनंदी हे कॅरेक्टर लोकप्रिय झालं होतं। कुठे ना कुठे प्रत्युषाचा तिचा बॉयफ्रेंडबरोबर अनेक दिवसांपासून तणाव होता आणि त्या तणावाखालीच तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे। राहुल राज सिंग याच्याबरोबर गेल्या काही वर्षांपासून प्रत्युषा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। लवकरच दोघं लग्नही करणार होते पण माशी नेमकी कुठे शिंकली असा प्रश्न प्रत्युषाच्या नातेवाईकांनी तसेच मित्रमंडळीने विचारलेला आहे। अजून ही हत्या आहे का आत्महत्या हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी पोलिसांनी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।